ओके, तर आज आहे आपलं आयोनिक इक्विलिब्रियम लेक्चर नंबर सेकंड आजचा आपला आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलो बोला. सगळ्यात पहिलं ऍसिड म्हणजे काय असतं शिकलो आपण, आणि बेस म्हणजे काय आपण शिकलो, बरोबर का. कन्सेप्ट पाहिल्याचे वेगवेगळ्या, किती कन्सेप्ट होता टोटल. पहिली अरेनियस कन्सेप्ट, ब्रॉन्स्टेट लॉरी कॉन्सेप्ट, लुईस कन्सेप्ट. आणि काय पाहिलं अजून. एक मिनिट. पा नेक्स्ट अरेनियस कन्सेप्ट नुसार बोला, ऍसिड कोणाला म्हणायचं. गिव्स H+ इन वॉटर. बेस कोणाला म्हणायचं. गिव्स OH- इन वॉटर. गिव्स OH- इन वॉटर. काय म्हणायचं त्याला, बेस. बोला ऍसिड कोण. हा, गिव्स H+. बेस कोण. हा, एक्सेप्ट H+. लुईस कन्सेप्ट नुसार ऍसिड कोण, बेस कोण. बोला एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. इलेक्ट्रॉन पेअर तो एक्सेप्ट करतो. बेस कोणाला म्हणायचं. डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. काय डाऊट. इथपर्यंत आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सेकंड बोला काय पाहिलं आपण. एम्फिप्रोटिक acts as acid as well as base. ओके, ब्रॉन्स्टेट लॉरी ऍसिड आणि बेस दोन्ही म्हणून तो ऍक्ट करतो. त्याला काय म्हणतो आपण. एक मिनिट. अरे ओके ठीक आहे. काय म्हणतो त्याला आपण. एम्फिप्रोटिक स्पेसिस विच ऍक्ट ऍज अ लुईस ऍसिड ऍज वेल ऍज ब्रॉन्स्टेट लॉरी ऍसिड ऍज वेल ऍज ब्रॉन्स्टेट लॉरी बेस. बोला त्यानंतर काय पाहिलं आपण. इलेक्ट्रोलाइट्स दोन प्रकारचे असतात. पहिला काय असतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, बरोबर का. आणि दुसरा कोणता असतो, वीक इलेक्ट्रो. इथपर्यंत आपण काल ऑलरेडी पाहिलेलं. इथपर्यंत आपण ऑलरेडी पाहिलेलं. काही डाऊट कालच्या ह्याच्यात वाचून आले का. नेक्स्ट काय आपल्याकडे आज. सगळ्यात पहिल्यांदा हा लॉ काय आहे पहा. तर तो ऍप्लिकेबल कुठे सांगतो पहा. ऍप्लिकेबल ओनली फॉर वीक इलेक्ट्रोलाइट्स. पहा कोणासाठी ऍप्लिकेबल, फक्त वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोण, वीक ऍसिड किंवा यांच्यासाठी. जर आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची असेल तर ती आपल्याला काढता येते कशाच्या मदतीने, विथ द हेल्प ऑफ ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ. सर कशी, तर अशी. पहा मी काय करतो, एक वीक इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल एक वीक ऍसिड घेऊयात. काय घेऊयात आपण, एक वीक ऍसिडचं एक्झाम्पल पहा. CH3COOH. काय नाव आहे बरं, नाव काय याचं, ऍसिटिक ऍसिड. काय नाव याचं. याला मी काय करतो, पाण्यामध्ये टाकतो. काय करतो, याला मी H2O मध्ये टाकले. कशामध्ये टाकलंय, काय डाऊट. इथपर्यंत समजलेलं आहे का. पाण्यामध्ये टाकल्यावर काय होईल, याचं डिसोसिएशन, कम्प्लीट डिसोसिएशन होईल का. कसं होईल, इनकम्प्लीट किंवा पार्शियल डिसोसिएशन होणार आहे. ओके, कारण काय ते वीक इलेक्ट्रोलाइट. काय तुमचं ते
अहो काय तुमचं ते, मग पहा काय तयार होईल, CH3COO मायनस प्लस H प्लस. काय डाऊट याच्यामध्ये, काही डाऊट? समजले, अवकळलंय का? फॉर एक्झाम्पल म्हणून हे समजा आपण टाकले 10, ते टाकलेत 10च्या 10 डिसोसिएट होतील का? 1 होईल, 2 होईल, 3 होईल, 4 होईल, एक्सेट्रा. पण 10च्या 10 डिसोसिएट होणार, 10च्या 10 डिसोसिएट होणार नाही. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणून त्याला काय म्हटलं आपण, वीक इलेक्ट्रोलाइट. समजतंय नक्की? हा ठीक आहे, H प्लस लिहू शकता तुम्ही, किंवा मग H3O प्लस लिहा, दोन्ही पण, दोघांचा अर्थ सारखाच होतो. ठीक आहे, घे बाई H3O प्लस. काय डाऊट? समजलंय का? घेऊ का पुढे? नक्की? आता पहा, ह्याच्यासाठी समजा मला केसी लिहायचंय. काय लिहायचंय मला काहीतरी कॉन्सन्ट्रेशन लागेल. कन्सिडर ऍट T इक्वल टू 0, T इक्वल टू, याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं, यांचं किती, याचं समजा म्हणलं 0, याचं किती म्हणलं आपण 0. काय डाऊट? काय डाऊट? ऍट टाइम टी, ज्या वेळेला काय झालं तुमचं, टाइम टी आला, दॅट इज इक्विलिब्रियमला, याच्यातले मी म्हणतो किती गेले, एक्स कमी झाले. किती कमी झाले? उरले किती, 1 मायनस एक्स. जेवढे याचे कमी होतील तेवढे याचे तयार होतील. काय डाऊट? समजतंय का? याचे एक्स कमी झाले, याचे एक्स वाढलेत, याचे एक्स वाढलेत. समजले? काही डाऊट? इथपर्यंत कळलंय का? जाऊ का पुढे? नक्की का? आता पहा, समजा मला काय करायचंय, यांच्यासाठी अल्फाची व्हॅल्यू काढायची, केसीची व्हॅल्यू काढायची. कोणासाठी कशाची व्हॅल्यू काढायची? काय येईल बरं? केसी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ COOH आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. काय डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? कशाची व्हॅल्यू आली ही? आता पहा, वॉटर कोणत्या स्टेटला आहे, कोणत्या स्टेटला आहे, याचा अर्थ जे वॉटर आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन थ्रू आउट द रिएक्शन बदलणार नाही. बदललं नाही याचा अर्थ काय, ते कॉन्स्टंट आहे. काय ते? ह्या कॉन्स्टंटला ह्या कॉन्स्टंट सोबत एकत्र ठेवू का? हा इकडे डिवाइड, इकडे आला तर मल्टिप्लाय. मग पहा काय तयार होईल तुमच्याकडे, केसी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O लिक्विड इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ. इथपर्यंत काही डाऊट? नक्की का? घेऊ का पुढे? आता पहा, हे दोन्ही पण काय आहेत, कॉन्स्टंट. यांच्यासाठी दोघांचं मिळून एकच कॉन्स्टंट लिहितो पहा, त्या कॉन्स्टंटला म्हणतो मी KA. काय म्हणतो त्याला? KA इज इक्वल टू CH3COO मायनस इंटू H3O प्लस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH. काय डाऊट? वेर KA इज इक्वल टू डिसोसिएशन कॉन्स्टंट. कोणासाठी बरं? फॉर वीक ऍसिड. कोणासाठी आहे हा? काय डाऊट? कोणासाठी काढतो हे सगळं आपण? वीक ऍसिड साठी काढतो म्हणून आपण त्याला KA घेतला. वीक बेस साठी काढत असतो तर KB घेतला असता. काय घेतला असता आपण त्याला? काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? नक्की? आता परत एकदा थोडं मागे जाऊयात पहा. समजा मला अल्फाची व्हॅल्यू काढायची. कशी व्हॅल्यू काढायची? बोला, अल्फा म्हणजे काय असतं बरं? अल्फा इज इक्वल टू डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ, नक्की? काही डाऊट? बोला, डिग्री ऑफ डिसोसिएशन फॉर्म्युला सांगा. बोला, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. अल्फा इज इक्वल टू, बोला,
नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड कशाने दाखवतो आपण ते एक्स अपॉन टोटल मोल्स कशाने दाखवतो आपण काय डाऊट म्हणजे फॉर्म्युला काय आला आपल्याकडे अल्फा इज इक्वल टू एक्स अपॉन सी देअरफॉर एक्स इज इक्वल टू अल्फा इंटू सी काय डाऊट इथे पा CH3CO मायनस च कॉन्सन्ट्रेशन किती आहे एक्स पहा इथं असं लिहू शकतो का मी सर कसं लिहिता सांगतो पहा असं लिहितो के ए इज इक्वल टू इकडच पुढे लिहितोय पहा याचाच पुढचा पार्ट आहे के ए इज इक्वल टू याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे CH3CO मायनस आणि H प्लस आहे का H प्लस किती आहे एक्स मग काय लिहू शकतो मी एक्स इंटू एक्स अपॉन 1 मायनस एक्स काय डाऊट काय पुन्हा सांगायचंय नक्की कळाले अपॉन 1 मायनस काही डाऊट जाऊ का पुढे आता पहा बरं एक्स ची व्हॅल्यू काय आली अल्फा इंटू सी एक्स ची व्हॅल्यू काय तुमची पुट करा के ए इज इक्वल टू अल्फा सी इंटू अल्फा सी काय होणार अल्फा स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू सी इथपर्यंत काही डाऊट चेक करा पाहून घ्या एकदा काय पुन्हा सांगायचंय काय राहिलं का चेक करा नक्की का 100% इथे सी मायनस सी अल्फा येईल किती येणार इथे सी मायनस सी अल्फा टोटल मोल्स ना ठीक आहे किती आहेत तुमचे सी होते येईल काय डाऊट दोघांमधून कॉमन काय निघेल कॉमन अल्फा स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर अपॉन सी इन ब्रॅकेट सी स्क्वेअर ला सी गेला म्हणजे के इक्वल टू काय आला ही कशाची व्हॅल्यू आली के ए ची कशाची आली इथपर्यंत काही डाऊट तुम्हाला के बी काढता येईल का 100% के बी काढण्यासाठी काय करणार तुम्ही एक वीक बेस घेणार काय घेणार तुम्ही वीक काय घेणार तुम्ही एक वीक बरोबर का ज्यावर एक वीक बेस फॉर एक्झाम्पल NH थांबा NH4OH पहा हे कशासाठी काढतोय फॉर वीक बेस NH4OH कशामध्ये टाकायचं तुम्हाला H2O लिक्विड काय मिळेल तुम्हाला प्लस प्लस OH मायनस याच्यात काही डाऊट नक्की का सेम प्रोसिजर जर तुम्ही ह्याच्यासाठी केली फायनली हे सगळं तुम्ही लिहिणार आहात बरं का फायनल आन्सर सांगतो मी हे तुम्ही लिहायचंय जे मी तिकडे केलंय तेच तुम्ही परत लिहायचंय हे जे केलंय ना इथं एवढं इथून सगळं ठीक आहे सगळं लिहिल्यावरती फायनली तुमची व्हॅल्यू काय येणार पहा के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा फायनल तुमचा आन्सर हेच येणार आहे करून पाहता का अहो करून पाहता का करा बरं पटकन करा पहा वीक बेस साठी काय येणार के सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉरी के सी बरोबर आहे NH4 प्लस आणि OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O हा कसा आहे लिक्विड कसा असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन थ्रू आउट दी रिएक्शन कॉन्स्टंट इज इक्वल टू पहा NH4 प्लस OH मायनस अपॉन NH4OH अहो काही डाऊट ओके गुड याच्या ऐवजी कॉन्स्टंट काय लिहिणार मी के बी इज इक्वल टू बोला ह्याचं किती असेल
सी अल्फा इंटू सी अल्फा अपॉन सी मायनस सी अल्फा. काय डाऊट? केबी म्हणजे काय आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट. कोणासाठी? फॉर वीक बेस. वीक बेस साठी. कोणासाठी चाललंय हे? मग पहा, देअरफॉर बोला केबी इज इक्वल टू काय येणार तुमचा? अल्फा स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन सी इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा. सी ला सी गेला, फायनली काय आला? केबी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा. आला का परत केबी? आला का परत केबी? मागे काय आला सेम तुमचा? के ए आला. इथे काय आला तुमचा? के बी आला. कोण आला तुमचा? जाऊ का पुढे? नक्की. एकच मिनिट थांबा. ठीक आहे, काही डाऊट? नेक्स्ट. आता पहा फॉर्म्युला काय आलाय आपला बेस साठी ऍसिड साठी, दोघांसाठी आपण आता पाहणार आहोत. फॉर ऍसिड कोणासाठी आणि कोणासाठी? फॉर बेस. पहा फॉर ऍसिड आता बोला के ए ची व्हॅल्यू किती आली? अल्फा स्क्वेअर सी अपॉन. आता जे वीक ऍसिड असतात ना त्यांच्यासाठी अल्फा खूप स्मॉल असतो. अल्फाची व्हॅल्यू काय असते? खूप. अल्फा इज व्हेरी स्मॉलर दॅन 1. काय असते? खूप छोटी असते. कळतंय का? म्हणजे 1 मायनस 0.1 किती झालं बरं? म्हणजे अप्रॉक्स काय म्हणणार? 1च म्हणणार. अप्रॉक्स काय होणार ते ईशान? 1 होणार. बरोबर. अप्रॉक्स काय होणार ते? 1च होणार. अल्फाची व्हॅल्यू जर खूप कमी असेल ते अप्रॉक्स काय झालं तुमचं? 1च झालं. काय झालं तुमचं ते? मग पहा जर ही अप्रॉक्स 1 असेल तर मी असं लिहू शकतो. पहा काय लिहू शकतो? के हे इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. आलं का? दोन फॉर्म्युले आले. पहिला आला हा के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. पण आपण काय म्हटलो? अल्फा खूप बारीक आहे. अल्फा काय खूप बारीक आहे. मग त्यासाठी मग फॉर्म्युला काय झाला आपला मॉडिफाय? खाली याच्या ऐवजी काय टाकलं? डायरेक्टली 1 मायनस अल्फाच्या ऐवजी 1 टाकलं. Therefore 1 minus alpha is equal to 1. वन मायनस अल्फाच्या ऐवजी डायरेक्ट काय टाकला आपण? 1. कारण अल्फा खूप बारीक आहे. इतका बारीक 1 मायनस 0.0001. परत ती व्हॅल्यू किती येणार? 1च्या जवळ येणार ना. म्हणजे अप्रॉक्स किती झाली? 1. किती झाली अप्रॉक्स? 1. म्हणून त्या नवीन फॉर्म्युला काय झाला? के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. याच्यात काय डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट? सर नक्की अल्फाची व्हॅल्यू कमी म्हणजे किती कमी आहे? पहा कमी म्हणजे किती कमी. पहा इफ अल्फा इज गिवन काय दिलाय तुम्हाला? अँड इज लेस दॅन 0.5. अल्फा कशा कमी आहे? इफ अल्फा इज गिवन अँड इज लेस दॅन 0.5. ओके. मग काय यूज करायचं? यूज फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला यूज करणार? के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. कधी? इफ अल्फा इज गिवन अँड इज लेस दॅन 0.5 और परसेंट डिसोसिएशन इज लेस दॅन 5%. जर डिसोसिएशन तुमचं 5% पेक्षा कमी असेल, किती पेक्षा कमी? तर फॉर्म्युला काय वापरायचा? के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू. काय डाऊट? नक्की कळाले? समजा तुम्हाला अल्फा दिलेला नाही, अल्फा दिलेला देन पा इफ अल्फा इज नॉट गिवन, अल्फा काय दिलेला नाही, देन चेक फॉर व्हॅल्यू ऑफ कोणती व्हॅल्यू चेक करणार तुम्ही? के ए अपॉन सी. कोणाची व्हॅल्यू चेक करणार तुम्ही?
जर ही के अपॉन सी ची व्हॅल्यू लेस दॅन 2.5 इंटू 10⁻⁻⁴ लेस दॅन ऑर इक्वल टू 2.5 इंटू 10⁻⁴ असेल तर काय यूज करायचं? के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू, काय डाऊट इथपर्यंत कळलेलं आहे का? नक्की. सेम तुमच्या बेससाठी कोणासाठी येईल? सेम तुमच्या, बोला फॉर्म्युला काय आलाय तुमचा? के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. बोला अल्फा काय तुमचा? लेस दॅन 1, बरोबर का? मग फॉर्म्युला काय होतो तुमचा? के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी, बरोबर का? ओके, आता बोला यूज फॉर्म्युला के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. यूज फॉर्म्युला के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. कधी बरं? इफ अल्फा इज गिवन and is less than or equal to 0.5. कळतंय? ओके, किंवा अल्फा नॉट गिवन, अल्फा इज नॉट गिवन, मग काय करणार तुम्ही? देन चेक दी व्हॅल्यू ऑफ के ए अपॉन सी. आणि ती किती पाहिजे? के बी अपॉन सी. कळतंय? लेस दॅन, एकच मिनिट, ओके बोला. देन चेक द व्हॅल्यू ऑफ के ए अपॉन सी, के बी अपॉन सी, के बी अपॉन सी. आणि ही व्हॅल्यू जर कशा आली? लेस दॅन ऑर इक्वल टू, मग काय करायचं? हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे सर याच्यापेक्षा जास्त आली तर फॉर्म्युला काय होईल सांगतो पहा. फॉर ऍसिड, कोणासाठी? ऍसिड साठी. फॉर ऍसिड इफ अल्फा इज गिवन, अल्फा तुम्हाला दिलेला आहे, अँड इज ग्रेटर दॅन, बोला ग्रेटर दॅन 0.5 or percent dissociation is equal to percent dissociation greater than 5%, then use formula. काय यूज करणार? कोणता फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा. याच्यात काय डाऊट? नक्की का? अहो समजतंय का? 100%. आणि तेच तुम्हाला काय दिलंय समजा? बेस दिलेला असेल. काय दिलेलं असेल तुम्हाला समजा? फॉर बेस, फॉर बेस, बोला बेस साठी काय येईल तुमचा? इफ अल्फा इज गिवन अँड ग्रेटर दॅन 0.5 or percent alpha is greater than 5%, then use formula. काय फॉर्म्युला यूज करणार? के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस, पाहून लिहितोय कारण तुम्हाला कळावं की हे आणि हे सारखं आहे. सरांचा फॉर्म्युला पाठ येतंय मला. अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. बोल कुठं? इज लिहिलंय ना फॉर ऍसिड इफ, असं होतं, कॉपी केलं. बोला इफ काय डाऊट? सेम तुमचा के च्या व्हॅल्यू साठी, बरोबर? के ची व्हॅल्यू समजा किती आली? ग्रेटर दॅन, के ची व्हॅल्यू किती आली समजा? ग्रेटर दॅन 2.5 इंटू 10⁻⁻⁴ पेक्षा जास्त आली तर हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, 2.5 आहे का? बोला के चा फॉर्म्युला काय लिहिते? के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. ओके, पहा वी नो दॅट काय? के ए इज इक्वल टू, therefore alpha square is equal to
काय डाऊट? सेम बेस साठी KB इज इक्वल टू काय? अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. सी काय तुमचं? KB काय तुमचा? डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. आणि अल्फा म्हणजे काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा म्हणजे काय तुमची? पहा, ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ ऍप्लिकेबल ओनली फॉर वीक इलेक्ट्रोलाइट दॅट इज वीक ऍसिड अँड. ऑलरेडी लिहून दिले का? हे लिहून दिले का ऑलरेडी? काय डाऊट? समजलेलं आहे का? नक्की. इट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर वीक इलेक्ट्रोलाइट दॅट इज वीक ऍसिड अँड वीक ऍसिड अँड वीक. समजले? काही परत सांगायचंय का? लिहून घेताय का? हा, लिहून नंतर घ्या. बघा नेक्स्ट काय तुमच्याकडे? फॅक्टर्स अफेक्टिंग डिग्री ऑफ. कोणते कोणते फॅक्टर्स ते डिग्री ऑफ डिसोसिएशनला अफेक्ट करतात? पहिला कोणता आहे? दुसरा काय आहे? नेचर ऑफ. तिसरा काय आहे? चौथं काय आहे? पाचवं काय आहे? कॉमन आयन. आता पहा, नेचर ऑफ सोल्यूट. तुमचा सोल्यूट कसा आहे त्याच्यावरती तुमचं डिसोसिएशन कॉन्स्टंट, डिग्री ऑफ डायल्युशन, सॉरी डिग्री ऑफ डिसोसिएशन, त्याच्यावरती काय डिपेंड आहे? तुमची डिग्री ऑफ. ठीक आहे. पहिला फॅक्टर काय तुमच्याकडे? नेचर ऑफ सोल्यूट. आता पहा, ज्याचं डिसोसिएशन जास्त होईल, ज्याचं काय होईल? डिसोसिएशन. मी समजा एक आयन टाकला, सॉरी एक मॉलिक्यूल टाकला. कशाचा? HCl चा टाकला. कशाचा टाकला? 100 टाकले. किती टाकले? 100 टाकले. ओके. आणि मी काय केलं? CH3COOH चे पण 100 टाकले. बोला ह्याचे डिसोसिएट किती कशात होतील? H++. याचं कशात होईल? CH3COO-. फॉर एक्झाम्पल देतोय फक्त. ठीक आहे. म्हणाल सर वरचं तर वीक ऍसिड नाही, फॉर एक्झाम्पल घ्या फक्त. ठीक आहे. ओके. याचे 100 टाकल्यावर याचे किती मिळतील? याचे लेस दॅन 100. याचे किती मिळणार? लेस दॅन. काय डाऊट? समजतंय? कळतंय? जर अल्फाची व्हॅल्यू काढली, ह्याच्यासाठी अल्फा किती येणार? 1. आणि ह्याच्यासाठी अल्फा काय येणार? लेस दॅन 1. कळतंय का? म्हणजे जेवढं डिसोसिएशन जास्त, जेवढं काय होईल? डिसोसिएशन तुम्ही टाकलेल्या सोल्यूटचं डिसोसिएशन जेवढं जास्त असेल तेवढं डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असणार? जास्त. त्यासाठी अल्फाची व्हॅल्यू काय असणार? जास्त. दॅट इज इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. मला वाटलं फोन वापर. ठीक आहे. काय डाऊट? ज्याच्यामध्ये काय आहे? ज्याचे मोल्सचं डिसोसिएशन काय असेल? जास्त. ज्याचे जास्त नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट होतील त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन पण काय असणार? काही डाऊट? कळलंय का? नेचर ऑफ सोल्यूट पहा, तेच दिले का? फॉर मिक्सचर ऑफ ऍसिड ऑर बेस विच एव्हर हॅज द हायर डिसोसिएशन कॉन्स्टंट हॅज हायर डिग्री ऑफ. ज्याच्यासाठी Ka जास्त त्याच्यासाठी. सर तुम्ही तर डिसोसिएशन सांगितलं. डिसोसिएशन जास्त म्हणजे Ka ची व्हॅल्यू पण जास्त. Ka ची व्हॅल्यू जास्त म्हणून अल्फाची व्हॅल्यू पण जास्त. बरोबर का? मग लिहू का? अल्फा इज डायरेक्टली अरे अल्फा दोन्ही होईल. दोन्ही अल्फाच होतील ना. पहा, डिग्री ऑफ डिसोसिएशन बोला डायरेक्टली प्रपोर्शनल टू के. डायरेक्टली प्रपोर्शनल टू Ka किंवा Kb. काही डाऊट? कसं आहे रिलेशन त्यांचं? रिलेशन? नेक्स्ट काय तुमच्याकडे? नेचर ऑफ सॉल्वंट. पहा, सॉल्वंट that has higher dielectric constant which will dissociate the acid or base in more quantity. Dielectric constant. काय असतं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट? झाले. ठीक आहे. आता पहा, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ज्याच्यासाठी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू जास्त असेल त्याचे
आयन्स जास्त बनतात, त्याचे आयन्स काय होतील, ज्याच्यासाठी डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू जास्त असेल त्याचे आयन्स जास्त बनतील, त्याचे आयन्स जास्त बनतील. काय डाऊट, काय डाऊट, समजतंय? मग ज्याचे आयन्स जास्त त्याची के जास्त, आणि ज्याचं के जास्त त्याची अल्फा जास्त, त्याची, समजतंय का? अहो कळतंय का? नक्की का कळतंय? मग तुम्ही जो सॉल्व्हंट वापरलाय, ज्या सॉल्व्हंट साठी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू जास्त असेल त्याचं डिसोसिएशन जास्त होणार, त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असेल, त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असेल, जास्त. कळतंय का? कळतंय का? मग काय लिहू शकतो आपण, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिग्री ऑफ, काय डाऊट, समजलंय का? नक्की का? घेऊ का पुढे? अहो घेऊ का पुढे? टेम्परेचर. काय नेक्स्ट आपल्याकडे, अजून काय बरं, टेम्परेचर, डिग्री ऑफ डायरेक्ट, इथंच सांगतो मला. चला, टेम्परेचर, HCl टाकले. काय टाकले तुम्ही? आधी टेम्परेचर ठेवलं 25 डिग्री सेल्सिअस. काय ठेवलं? तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर काय केलं तुम्ही समजा, काय केलं टेम्परेचर तुम्ही समजा, तर त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होईल, त्याची वाढेल. डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होईल त्याची, सर असं कसं काय आम्ही मानायचं, दाखवतो. हो, काय टाकायचं आपल्याला, फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड टाकला आपण. चला, हो लॉ सोल्युशन, काय टाकले आपण, ऍसिटिक ऍसिड. ओके, टेम्परेचर काय केलं आपण त्याचं, टेम्परेचर काय केलं आपण त्याचं, थांबा एक मिनिट, काय काय दिसत नाहीये का तुम्हाला, दिसतंय का? सांगू नका कोणाला, दिसत नाही तुम्हाला. काय घेतले आपण, HCl टाकले पाण्यात. काय टाकले आपण पाण्यामध्ये, काय टाकले आपण, काहीच नाही दिसत तुम्हाला. आता बघा, आता बोला, आता दिसतंय का? काय टाकले आपण, HCl टाकलं. टेम्परेचर काय केलं आपण, रिएक्शन काय झाली, रिएक्शन काय झाली त्याची, वाढली का रिएक्शन? एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, एक मिनिट. ठीक आहे, जर मी टेम्परेचर वाढवलं, रिएक्शन काय होते, वाढते. म्हणजे HCl पासून H+ आणि Cl- बनण्याचं प्रमाण पण काय होते, वाढते. काय होते, प्रमाण सुद्धा वाढते. म्हणजे जर टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर काय केलं समजा, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन पण काय होणार, कळतंय का? मोर नंबर ऑफ आयन्स तुमचे तयार होतील. काय होईल, तुमच्या आयन्सची संख्या जास्त असेल, मोर नंबर ऑफ आयन्स तयार होतील. मोर नंबर ऑफ आयन्स काय होतील, जेवढे आयन्स जास्त तेवढी डिग्री ऑफ डिसोसिएशन, जेवढे आयन जास्त तेवढी डिग्री ऑफ डिसोसिएशन जास्त असेल. कळतंय, समजतंय का? नक्की. म्हणजे जर टेम्परेचर वाढलं तर अल्फा पण काय होणार आहे, म्हणजे प्रपोर्शन कसे आले एकमेकांना, डायरेक्टली प्रपोर्शनल. काय डाऊट? नेक्स्ट काय तुमच्याकडे, डिग्री ऑफ डायल्युशन. म्हणजे काय, डायल्युशन म्हणजे काय, डायल्यूट करणे, डायल्यूट करणे, बरोबर. पहा, C इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम, बरोबर का? काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की
आपण जे वीक इलेक्ट्रोलाइट घेतले तसं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती होतं सी, नंतर किती बदललं सी मायनस सी अल्फा, बरोबर का? एवढं चेंज झालं. इनिशियल किती होतं सी, हळूहळू काय झालं ह्याची क्वांटिटी कमी, ही क्वांटिटी कमी झाली याचा अर्थ काय झाले प्रोडक्ट तुमचा तयार होते. प्रोडक्ट काय होते तुमचा, म्हणजे आयन्स तुमचे तयार होतात, ते तुमचा मॉलिक्यूल काय होतोय डिक्रीज. म्हणजे जर सी ची व्हॅल्यू कमी झाली तर याची व्हॅल्यू काय होते ही वाढली, म्हणजे डिसोसिएशन काय झालं तुमचं वाढले. हे वाढले म्हणजे काय झाले अल्फाची व्हॅल्यू तुमची वाढलेली आहे, अल्फाची व्हॅल्यू तुमची वाढलेली, कळालं नक्की? आता पहा फॉर्म्युला काय तुमचा सीचा आणि एन अपॉन बी. आता समजा तुम्ही डायल्यूट करताय, काय करताय तुम्ही डायल्यूट करताय म्हणजे पाणी टाकताय, काय करताय डायल्यूट करताय म्हणजे तुम्ही जर पाणी टाकलं डायल्यूट केलं तर व्हॉल्यूम काय होईल, जर व्हॉल्यूम वाढला तर सी काय होईल, कारण हे कसे आहेत म्हणजे जर डिग्री ऑफ डायल्युशन वाढली, डिग्री ऑफ डायल्युशन वाढली तर सी काय होतो, आणि सी कमी झाला म्हणजे सी मायनस सी अल्फा काय होणार, आणि सी मायनस सी अल्फा वाढला म्हणजेच अल्फा काय होणार वाढणार, तो काय होणार तुमचा वाढणार. म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिग्री ऑफ डायल्युशन, डिग्री ऑफ काय डाऊट, काय डाऊट इथपर्यंत कळलंय का? टेम्परेचर बोला, डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इन्क्रीज, एनर्जी ऑफ मॉलिक्यूल वाढली तर ते एकमेकांपासून काय होतील लांब जातील, एकमेकांपासून लांब गेले याचा अर्थ काय झालं त्यांचं डिसोसिएशन झालं. काय झालं त्यांचं, काय झालं त्यांचं, आधी एकत्र होते रिपल्शन झालं, काय होतील एकमेकांपासून लांब. कसं दाखवतो या इकडं, ये ना उठ ये रे, चला लवकर चला. ओके समजा हा आपला CH3COO चा मॉलिक्यूल आहे आणि हा H मॉलिक्यूल आहे, पकडा एकमेकांचा हात, मला बाहेर जाऊ द्या. ठीक आहे आले का, अव काय डाऊट? ठीक आहे काय केलं आपण ह्यांना आता टेम्परेचर वाढवलं खालून, काय केलं टेम्परेचर, हा फ्लोअर आपण समजा गरम केला, टेम्परेचर वाढवलं ते काय करतील मुवमेंट करायला लागतील, काय करायला लागतील ते मुवमेंट करतील एकमेकांपासून आणि काय होतील मग ते असेच हात धरून थांबतील का, टेम्परेचर वाढलं काय तुला यायचं ते मी काय करतो बाजूला होतो, बरोबर. ठीक आहे म्हणजे काय होईल यांच्यामधला बॉन्ड तुटेल आणि यांचं काय होईल एकमेकांचं, काय होईल एकमेकांचं डिसोसिएशन होईल, काय होईल एकमेकांचं, म्हणजे जर डिसोसिएशन झालं तर नंबर ऑफ आयन्स वाढतील, हा एक आयन आणि हा दुसरा आयन दिसू दे ना तसं, हा आयन वेगळा हा आयन वेगळा होईल, समजतंय. आणि आयन्स वाढले तर अल्फाची व्हॅल्यू काय होणार, अल्फा म्हणजेच काय डिग्री ऑफ, बसा समजतंय का, कळलंय नक्की? पहा एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इन्क्रीजेस and they start moving away from each other, away from each other and thus dissociate. हे तुम्हाला कळण्यासाठी लिहून दिलेलं आहे, असंच असं लिहून नाही यायचं, कळले समजले? बोला म्हणजे काय म्हणू शकतो आपण, डिग्री ऑफ डिसोसिएशन डायरेक्टली प्रपोर्शनल टू, याच्यामध्ये काही डाऊट अव काही शंका, छोटी शंका मोठी शंका, समजले? डिग्री ऑफ डायल्युशन बोला, C is equal to N by V on dilution, C decreases as volume increases by addition of, आता डायल्युशन करतोय आपण वॉटर ऍड केलं, ठीक आहे, बाय ऍडिशन ऑफ वॉटर. ठीक आहे कॉन्सन्ट्रेशन काय झालं कमी झालं, कॉन्सन्ट्रेशन कमी झालं ऍज C डिक्रीजेस, C काय झालं ऍज C
डिक्रीजेस. सी ची क्वांटिटी काय झाली तुमच्या? कमी झाली. क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट आयन्स increases. As a result अल्फा असं म्हणू का? DOD डिग्री ऑफ डिसोसिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिग्री ऑफ डायल्युशन. इथं BDOD नका लिहू, DOD. काय डाऊट? हे झालं डिग्री ऑफ डायल्युशन. नेक्स्ट काय तुमच्याकडे? काय तुमच्याकडे एक सोल्युशन घेतले तुम्ही फॉर एक्झाम्पल पहा. एक मिनिट. ठीक आहे, एक वीक इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन घेतले. कशाचं घेतलंय? काय याच्यात? वीक इलेक्ट्रोलाइट आहे. काय याच्यामध्ये? फॉर एक्झाम्पल पहा, CH3COOH. डिसोसिएशन कसं होईल? काय डाऊट? ते सोल्युशन कोणाचं आहे हे? कळलंय नक्की? आता मी काय केलं, 5 मिनिटं थांब. याच्यात काय टाकलं मी? HCl. काय टाकलं मी ह्याच्यात? HCl काय तुमचा? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. HCl काय तुमचा? कसा डिसोसिएट होईल तुमचा? काय डाऊट? समजतंय? म्हणजे पा वरच्या ऍसिड मधून पण कोण बाहेर पडतोय आणि खालच्या ऍसिड मधून पण कोण बाहेर पडतोय. म्हणजे क्वांटिटी ऑफ H प्लस काय झाली? जास्त झाली. क्वांटिटी ऑफ H प्लस काय झाली? बरोबर. याच्यामध्ये काय आलं सोल्युशन मध्ये? आता याचा पण H प्लस आला आणि ऑलरेडी याचा सुद्धा H प्लस होता. बरोबर का? जर सोल्युशन मध्ये खूप सारे H प्लस वाढलं म्हणजे प्रोडक्ट साइडला H प्लस वाढले. जर प्रोडक्टला H प्लस वाढलं तर इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होतं? टुवर्ड्स रिएक्टंट. इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होईल? बॅक साइडला. जर इक्विलिब्रियम इकडे आलं तर क्वांटिटी कोणाची वाढायला लागेल? आता रिएक्टंटची. H प्लस ची क्वांटिटी काय झाली? वाढली. इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होईल? लेफ्टला. रिएक्शन कुठे जाते? टुवर्ड्स दी इक्विलिब्रियम. जर क्वांटिटी ऑफ H प्लस वाढली याचा अर्थ प्रोडक्टची क्वांटिटी काय झाली आहे? वाढली. जर प्रोडक्टची क्वांटिटी वाढली तर इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होतं? लेफ्ट साइडला टुवर्ड्स दी रिएक्टंट. समजतंय? मग रिएक्शन कुठे जाते? टुवर्ड्स दी. म्हणजे कुठे जाणार रिएक्शन? लेफ्टला. आणि जर लेफ्टला गेली तर क्वांटिटी कोणाची वाढेल मग? म्हणजे CH3COOH ची क्वांटिटी काय होईल? वाढेल. जर याची वाढली याचा अर्थ डिसोसिएशन काय होते? कमी होते का वाढते? नुसतंच आहे ना. ठीक आहे, बोला. क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट काय झाला? वाढला. जर प्रोडक्ट वाढला तर इक्विलिब्रियम कुठे जाईल? टुवर्ड्स दी लेफ्टला गेला याचा अर्थ वाढणार कोण? रिएक्टंट. रिएक्टंट वाढला म्हणजे डिसोसिएशन काय झालं? कमी झालं. रिएक्टंट वाढला, ह्याची क्वांटिटी वाढली, ही क्वांटिटी कमी झाली म्हणजे डिसोसिएशन काय झालं? कमी झालं. हे होतंय याचा अर्थ डिसोसिएशन होते. हेच नाही झाले, आयन्स जर सेपरेट नाही झाले त्याला आपण डिसोसिएशन म्हणत नाही. जर रिव्हर्स येतोय हे तयार होते म्हणजे ऍसिटिक ऍसिड तयार होते याचा अर्थ डिसोसिएशन काय झालं? हे कशामुळे झालं? ड्यू टू ऍडिशन ऑफ
स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, ऍडिशन ऑफ हॅव्हिंग कॉमन आयन, याला म्हणतो आपण कॉमन आयन इफेक्ट. म्हणजे जर कॉमन आयन असेल तर डिसोसिएशन काय होतं, कमी होतं. डिसोसिएशन काय होतं, वेन अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज ऍडेड, काय केलं आपण, एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍड केलं टू द सोल्युशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट हॅव्हिंग कॉमन आयन, त्यांच्यामध्ये आयन काय एक, then degree of dissociation of weak electrolyte decreases. ओके, वीक इलेक्ट्रोलाइटची डिसोसिएशन काय होतं, डिक्रीज होतं. काय होतं म्हणजे पहा, कॉमन आयन इफेक्ट, कॉमन आयन जर वाढला, कॉमन आयन इफेक्ट जर काय झाला, वाढला, याचा अर्थ बोला डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होणार, कमी होणार. डिग्री इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिग्री ऑफ याच्यात काय डाऊट, याच्यामध्ये काही डाऊट, समजलंय का, याला काय म्हणतो आपण कॉमन आयन इफेक्ट. सर तुम्ही म्हणले क्वांटिटी ऑफ रिएक्टंट वाढ, असं का नाही झालं, HCl ची क्वांटिटी, HCl वाढला, प्रश्न आहे ना की हीच का वाढली, ही का नाही वाढली. हा काय बरं, स्ट्रॉंग इलेक्ट्रो, त्याचं डिसोसिएशन कसं होतं, कम्प्लीट, म्हणजे जरी हा पुन्हा तयार झाला तरी त्याचं परत डिसोसिएशन होणार आहे. ऍट द एंड हा तयार होणार नाही. तयार झालं तर परत रिव्हर्स कोण जाऊ शकतं, ऍसिटिक ऍसिड, कारण तो काय वीक इलेक्ट्रोलाइट. समजतंय. त्यामुळे क्वांटिटी ह्याची वाढेल, वीक इलेक्ट्रोलाइटची क्वांटिटी वाढली म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन काय झाली तुमची, कमी झाली. काय डाऊट, समजलं आहे का, इथपर्यंत कळलंय का. हे झालं तुमचं कॉमन आयन इफेक्ट. काय झाला हा तुमचा कॉमन आयन इफेक्ट, नक्की समजलंय. नेक्स्ट पहा, परत आलं का, तेच आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय आपल्याकडे, आयोनिक प्रोडक्ट ऑफ, तुमचं जे वॉटर आहे ना, वॉटरचे जेवढे काय मॉलिक्युल, फॉर एक्झाम्पल असं म्हणत की माझ्याकडे समजा 1 कोटी वॉटरचे मॉलिक्युल आहेत. किती आहेत, या 1 कोटी वॉटरच्या मॉलिक्युल मध्ये एक वॉटरचा मॉलिक्युल असा असू शकतो की जो डिसोसिएट होऊ शकतो. काय होऊ शकतो, जर वॉटरचा मॉलिक्युल डिसोसिएट झाला तर काय तयार होईल, H+ OH-. याच्यात काय डाऊट, वॉटरचं डिसोसिएशन झाल्यावर काय बनेल तुमच्याकडे, H+ आणि याच्यासाठी समजा मला Kc ची व्हॅल्यू लिहायची, कशाची लिहायची, बोला Kc ची व्हॅल्यू कशी लिहिणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, कोणत्या स्टेट मध्ये येते, लिक्विड मध्ये, म्हणजेच काय असणार, कॉन्स्टंट. लिक्विड मध्ये म्हणजेच काय असणार, कॉन्स्टंट. करू का शिफ्ट, मग पहा Kc इंटू H2O लिक्विड इज इक्वल टू काय येणार, H+ इंटू OH. काय डाऊट, याच्यासाठी लिहू का, काय लिहू शकतो याच्यासाठीच पहा, मी लिहितो Kw इज इक्वल टू इंटू OH-. काय डाऊट, वेर Kw इज इक्वल टू डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वॉटर, किंवा याला म्हटलं जातं, वॉटरचे आयन्स कोण आहेत, वॉटर पासून तयार झालेले आयन्स H+ आणि इथं काय या दोघांचा प्रोडक्ट आहे ना, म्हणून हीच व्हॅल्यू कशाची, आणि Kw, म्हणजे Kw इज इक्वल टू काय आलं, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. काय डाऊट, आयोनिक प्रोडक्ट कशाने दाखवतो आपण, Kw. कशाने दाखवतो आपण, आणि जर तुमचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असेल, किती असेल टेम्परेचर, ऍट 25 डिग्री सेल्सिअस Kw इज इक्वल टू 10⁻⁻14. Kw ची व्हॅल्यू किती येते, 10⁻⁻14. काय डाऊट, कधी बरं, ऍट 25 डिग्री सेल्सिअस, किती टेम्परेचरला आले, केल्विन लिहिलंय का, ऍट 25 डिग्री सेल्सिअस. काय डाऊट, समजलंय नक्की. आता पहा, मी समजा एक वॉटरचा मॉलिक्युल टाकला की जो डिसोसिएट होईल. काय केलं मी, एक वॉटरचा मॉलिक्युल टाकला जो काय होईल तुमचा डिसोसिएट होऊ शकतो,
ठीक आहे, घेऊ का पुढे? आता पहा, मी काय केलं, एक वॉटरचा मॉलिक्यूल टाकला की जो डिसोसिएट झालाय त्याच्यापासून काय बनेल, मला H+ आणि H+ किती बनले आणि OH- किती बनले, म्हणजे जेवढं कॉन्सन्ट्रेशन H+ असेल तेवढंच कोणाचं असेल, कळतंय? म्हणजेच काय लिहू शकतो पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. काय डाऊट? अँड KW ची व्हॅल्यू किती आहे, 10⁻⁻14. देअरफॉर पहा, KW चा फॉर्म्युला काय आपल्याकडे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ कॉन्सन्ट्रेशन ऑफ, काय डाऊट, 10⁻⁻ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ कॉन्सन्ट्रेशन ऑफ, काय डाऊट? नक्की कळतंय का? 100%. आता पहा, हे दोघांची क्वांटिटी काय आहे, मग असं लिहू शकतो का, 10⁻⁻14 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. दोन्ही सेम आहेत ना, दोन्ही काय तुमच्याकडे, दोन्ही सेम आहेत, पण दोघांच्या ऐवजी एकदाच लिहिलं तर चालेल. नक्की अहो कळतंय का, नक्की कळतंय? जाऊ का पुढे? आता पहा, देअरफॉर 10⁻⁻14 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ रेस टू 2 प्रोडक्ट केल्यावरती काय होईल, दोघांचा स्क्वेअर, किंवा हेच कशाचे इक्वल आहे, OH- चा स्क्वेअर. याच्यात काही डाऊट? जाऊ का पुढे? नक्की का? समजा मला स्क्वेअर रूट घ्यायचे, काय घ्यायचे मला, पहा, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग काय घेतोय मी, स्क्वेअर रूट. काय होईल पहा, स्क्वेअर रूट ऑफ 10⁻⁻14 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 10⁻⁻14 चा स्क्वेअर रूट 10⁻⁻7 इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ म्हणजे, आणि हे सगळं कधी चाललंय आपलं, ऍट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला, किती डिग्री सेल्सिअसला, किती सेल्सिअसला, ऍट 25 डिग्री सेल्सिअस. बोला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ किती येतं आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- किती येतं, 10⁻⁻7 इंटू 10⁻⁻7, 10⁻⁻, आलं का, आलंय का? इथपर्यंत काही डाऊट? नक्की का? कुठपर्यंत असं 10⁻⁻14 पर्यंत, कुठपर्यंत असं 10⁻⁻14. कळतंय? हे सगळं कुठं चाललं होतं, 25 डिग्री सेल्सिअस इन नॉर्मल वॉटर, इन नॉर्मल वॉटर. काही डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का तुम्हाला? नेक्स्ट काय आपल्याकडे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन KW. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन KW. पहा, KW डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. मग मला सांगा, जर टेम्परेचर वाढलं तर KW ची काय व्हॅल्यू काय होईल तुमची, आयनिक प्रोडक्ट काय होईल तुमचा, वाढेल. टेम्परेचर जर कमी झालं तर KW ची व्हॅल्यू काय होईल तुमची, टेम्परेचरची व्हॅल्यू काय होईल तुमची, कमी. कळतंय? टेम्परेचर वाढतंय, KW वाढतोय, KW वाढला याचा अर्थ H+ काय झालाय, वाढला. हे पण डायरेक्टली प्रपोर्शनल, कुठे गेलं, हे पण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ना. हा वाढला म्हणजे हे दोन पण काय झालेत, काय झाले ते दोघे पण. काय डाऊट? समजलंय का? नक्की. Therefore KW increases as temperature therefore as असं लिहूयात, टेम्परेचर काय झालं तुमचं, इन्क्रीज झालं, टेम्परेचर इन्क्रीजेस, KW काय होतं तुमचा, इन्क्रीजेस, H+ अँड OH- दोन्ही पण काय होतात तुमचे, इन्क्रीज होतात, वाढतात. काय डाऊट? काय डाऊट? इफेक्ट ऑफ ऍडिशन ऑफ बेस, काय टाकलं आपण, एखादा ऍसिड टाकलं किंवा बेस टाकलंय, काय केलं, ऍसिड टाकलं किंवा बेस टाकला. फॉर एक्झाम्पल पहा, कन्सिडर करूयात आपण,
हे एक सोल्युशन आहे माझं वॉटरचं. याच्यामध्ये मी काय केलं, आता एक ऍसिड टाकला. काय टाकलं मी? काय टाकलं मी? जर ऍसिड टाकला तर क्वांटिटी कोणाची वाढेल? क्वांटिटी कोणाची वाढेल? नक्की OH मायनस ची वाढेल का? काय टाकलंय मी? कळतंय का? ओके. आता पहा, जरी कॉन्सन्ट्रेशन वाढलं, आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये एक पाहिलं होतं, जर तुम्हाला केसी इफेक्ट ऑफ ऍडिशन ऑफ इन्क्रीजिंग प्रेशर इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑन केसी पाहिलं होतं का? आता पहा काय केलं तुम्ही, प्रेशर वाढवा किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवा, केसी तुमचा बदलत, केसी इज सेम. केसी कसा असतो तुमचा? सेम किंवा कॉन्स्टंट. पण जर तुम्ही काय चेंज केलं, व्हॉल्यूम चेंज केलं, तर कशाची व्हॅल्यू बदलेल? इथं आपण कॉन्सन्ट्रेशन बदललंय ना, H प्लस ची क्वांटिटी वाढली म्हणजे काय वाढलंय? कॉन्सन्ट्रेशन. KW पण काय एक प्रकारचा कॉन्स्टंटच आहे, केसीच आहे ना तो, पाहिलं गेलं तर. ठीक आहे, मग कॉन्सन्ट्रेशन वाढल्याने केसी वाढत नाही, मग KW वाढेल का? KW वाढेल का? म्हणजे सांगा बरं, KW वरती काही परिणाम होईल का? समजतंय? ऍज KW has no effect as concentration कोणाचं? of H plus increases by addition of acid. ऍसिडच्या ऍडिशन मुळे जरी तुमचे H प्लस वाढत असलं तरी KW तुमचा बदलणार. काय डाऊट? समजले? पहा, जर H प्लस वाढला तर H प्लस ची क्वांटिटी काय होणार आहे? नॉर्मली किती असते? नॉर्मली 10⁻⁻⁻. H प्लस ची क्वांटिटी किती असते? 10⁻⁻. कळतंय? मग आता काय होणार? ग्रेटर दॅन 10⁻². कळतंय? KW इज इक्वल टू काय येणार? तरी पण फॉर्म्युला H प्लस इंटू, काय डाऊट? याच्यावरनं तुम्हाला देअरफॉर OH मायनस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, हा इथं मल्टिप्लाय, इकडे आला तर KW अपॉन. कळतंय का? सोल्युशन मध्ये काय टाकले म्हणजे pH कसा होईल? कमी होणार, ऍसिडिक pH होईल. तरी सुद्धा आपण OH मायनस काढला, म्हणजे ऍसिड मध्ये सुद्धा काही क्वांटिटी मध्ये काय असतं? OH मायनस. म्हणजे ऍसिडला पण काय असतं? थोडस बेसिक नेचर असतं. समजतंय? समजतंय का? नक्की का? समजा KW ची व्हॅल्यू किती आहे? 10⁻⁻14. आता याची व्हॅल्यू किती आली? ग्रेटर दॅन 10⁻⁻7. फॉर एक्झाम्पल म्हणतो 10⁻⁹ आली. किती आली? 10⁻⁹. जर H प्लस ची क्वांटिटी वाढली म्हणजे फायनल OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं? पहा, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस किती म्हटलं मी? 10⁻⁹ झालं. देअरफॉर पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला? KW अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, बोला, 10⁻⁻14 अपॉन 10⁻⁻, म्हणजे किती आलं? 10⁻⁻5. कशाचं कॉन्सन्ट्रेशन आलं हे? काय डाऊट? तसं नॉर्मली किती असतं? आता किती झाले? काय डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट? इथपर्यंत कळलेलं आहे का? नक्की कळलंय? सेम तुमच्या बेस साठी बेस ऍड करा, KW वरती परिणाम होणार. लिहू का? सेम ऍज ऍसिड. जसं तसं पुन्हा इथं लिहून घ्यायचं इन टर्म्स ऑफ KW. कळतंय? सेम तिकडचं इकडं, फक्त इथं काय होईल तुमचा? OH मायनस ऐवजी K प्लस येईल, H प्लस येईल. काय तुमचा? काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? आता काय आपल्याकडे? pH इज डिफाइंड ऍज पोटेन्शियल और पॉवर ऑफ H प्लस आयन कॉन्सेंट. किती H प्लस आयन्स आहेत, त्यांची स्ट्रेंथ काय दिलेल्या सोल्युशन मध्ये, ती म्हणजे काय असते त्या सोल्युशनचा? दिलंय का? स्ट्रेंथ ऑफ H प्लस आयन्स. स्ट्रेंथ ऑफ pH चा फॉर्म्युला आहे काय?
pH is equal to negative log to the base 10 concentration of H plus log to the base 10, किंवा यालाच कसं लिहू शकता तुम्ही, pH is equal to negative log to the base 10 concentration of H3O plus ions. काय डाऊट? दुसरी एक टर्म असते POH नावाची. कोणती टर्म असते? काय असते टर्म तुमची दुसरी? दुसरं काय असतं तुमच्याकडे? POH असते. काय असते तुमच्याकडे? ठेव बरं परत एकदा. हा काढता. ओके. दुसरं काय असतं तुमच्याकडे? POH. POH is equal to negative log to the base 10 concentration of OH minus ions. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय? हे कधी आहे बरं? पीएच तुम्हाला काढायचा असला की सोल्युशनचा काय काढायचं तुम्हाला? पीएच. जर H प्लस आयन्स किंवा H3O प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सोल्युशनचा पीएच काढू शकता. आणि लक्षात ठेवा, पीएच प्लस POH इज इक्वल टू 14. किती असतो तुमचा? 14. हे इक्वेशन पुढे येईल आपल्याला, तरी पण सांगून ठेवलं. पीएच प्लस POH इक्वल टू किती असतो? म्हणून तुमची पीएच स्केल कुठून असते? 1 to कुठं असते? 1 to. आता ती जी पीएच स्केल असते ना, ती असते 25 डिग्री सेल्सिअसला. कितीला असते? जर टेम्परेचर वाढवलं किंवा कमी केलं तर पीएच स्केल पण काय होते? चेंज होते. पीएच स्केल पण काय होते तुमची? चेंज होते. नॉर्मली पीएच स्केल कुठून कुठे असते? 1 to 14. पण जर टेम्परेचर चेंज केलं तर पीएच स्केल पण काय होते? चेंज होते. आले लक्षात? पुढे पाहणार आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे, ओनली फॉर डायल्यूट सोल्युशन, ओनली फॉर डायल्यूट सोल्युशन साठी हा. सर मग कॉन्सन्ट्रेटेड असेल तर त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. ओके, तो काय आपल्याला नाही, आपल्याला एवढंच आहे डायल्यूटचा. आले का लक्षात? समजलंय का? अहो काय डाऊट? ही काय तुमची पीएच स्केल. काय तुमची पीएच स्केल. स्टमकचा पीएच काय असतो आपला? ऍसिडिक असतो. विनेगर 3 च्या आसपास. ओके, लेमन झालं, टोमॅटो झालं, मिल्क झालं. ब्लड काय असतो तुमचा पीएच? 8 च्या आसपास. 7 पीएच कोणाचा असतो? टोटल पीएच कुठून कुठे? 1 to 14. कुठून येते? 1 to 14. 1 to तुम्हाला समजा ऍव्हरेज काढायचं, डिवायडेड बाय H प्लस प्लस OH मायनस. ठीक आहे, 14/2 म्हणजे मीन काय आला? म्हणजे मिड पॉइंट काय तुमचा? मिड पॉइंट काय तुमचा? 7. म्हणजे 7 च्या खाली जर पीएच असेल म्हणजे 1 to 7 पीएच काय असतो तुमचा? ऍसिडिक. थांबा, बोला. 1 to 7 पीएच काय असतो तुमचा? ऍसिडिक पीएच असतो. सर असं ऍसिड आहे ते. 1 to 7 काय असतो तुमचं? ऍसिडिक असतो. बरोबर का? 7 म्हणजेच काय असतो तुमचा पीएच? न्यूट्रल पीएच असतो. पीएच काय असतो तुमचा? आणि समजा 7 च्या वरती गेलंय, 7 to 14 काय असतो? बेसिक पीएच असतो. काय डाऊट? काय डाऊट? समजले? काय डाऊट? ही काय तुमची पीएच स्केल 1 to 14. कधी आहे ही? ऍट 25 डिग्री सेल्सिअस. ऍट 25 डिग्री. काय डाऊट? 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन रे? 298 डिग्री केल्विन. किती डिग्री केल्विनला आहे? ठीक आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन पीएच. पीएच स्केल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू. याचा अर्थ जर पीएच टेम्परेचर वाढलं तर पीएच स्केल काय होणार? पीएच स्केल काय होणार तुमची? टेम्परेचर काय केलं समजा? वाढवलं. टेम्परेचर काय केलं समजा? पहा, ऍट 273 केल्विन. किती केल्विनला? आता टेम्परेचर काय झालं तुमचं? किती आहे? 298. इकडे किती आहे? म्हणजे वाढलंय का? काय झालंय? टेम्परेचर कमी म्हणजे पीएच स्केल काय झाली असेल?
वाढणार ना. मग बोला की, शांत काय बसले. पीएच स्केल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, बोला. जर टेम्परेचर कमी झालं तर पीएच स्केल काय होणार. आता टेम्परेचर काय झाले कमी, मग पीएच स्केल काय होणार. देन पीएच स्केल वाढते. पीएच स्केल काय होते, इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 15. कुठून कुठे वाढते, 1 ते 15. आधी किती होती, 1 ते, आता किती झाली, 1 ते. मग बोला बरं, न्यूट्रल पीएच काय असेल. न्यूट्रल पीएच काय असेल याचा, मिड पॉइंट 7.7. काय डाऊट, समजलंय का, नक्की का, कळतंय. टेम्परेचर समजा केलं 298 केल्विन, किती केलं, बोला. देन पीएच ऑफ पीएच स्केल डिक्रीजेस. पीएच स्केल कुठून कुठे, फ्रॉम 1 to 14. बोला न्यूट्रल पीएच, न्यूट्रल पीएच 7. ते तुम्ही लिहिणार आहात, अशा लाईन मारायचं नाही, वेळ कमी म्हणून लिहितो डायरेक्टली. ठीक आहे. समजा बॉडी टेम्परेचर केलं, काय केलं आपण आता, किती असतं बॉडी टेम्परेचर, 310 केल्विन. किती, टेम्परेचर वाढले का कमी झाले. जर टेम्परेचर वाढले, बोला, देन पीएच स्केल डिक्रीजेस, बोला, फ्रॉम 1 to 13. कुठून कुठे डिक्रीज होते, 1 to, तशी आयडियली पाहिलं तुम्ही तर 13.6 पर्यंत होते. कुठपर्यंत होते, 13. बोला मिड पॉइंट किती येईल, बोला. न्यूट्रल पीएच काय असणार तुमचा, न्यूट्रल पीएच काय असणार तुमचा. आता मी टेम्परेचर अजून वाढवलं, टेम्परेचर काय केलं, 333 केल्विन. किती केलं मी, देन बोला, पीएच स्केल डिक्रीजेस फ्रॉम 1 to 13. 1 to 13. बोला पीएच काय होईल तुमचा, न्यूट्रल पीएच किती असेल तुमचा. याच्यात काय डाऊट, याच्यात काही डाऊट. पीएच स्केल कळलंय 100%. पीएच चा फॉर्म्युला कळलाय, काय असतो पीएच चा फॉर्म्युला, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ, हे विसरायचं, इम्पॉर्टंट. कळलंय का, नक्की. एक मिनिट, ओके. बोला पीएच स्केल कुठून कुठे असते, कधी, ऍट 25 डिग्री सेल्सिअस. ऍट 25 डिग्री, हे काढतो थांबा. कुठून कुठे असते पीएच स्केल तुमची, 1 to 14. ओके. जर टेम्परेचर वाढवलं तर पीएच स्केल डिक्रीज होतं, टेम्परेचर कमी केलं पीएच स्केल कशी वाढते, तुम्हाला इथे लिहून दिलेलं. इथपर्यंत काही डाऊट आहे, इथपर्यंत काही डाऊट आहे. उद्या येताना याच्यावरचे प्रॉब्लेम्स असतील आपल्याला सॉल्व्ह करायला. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेम्स काय असेल आपल्या क्वेश्चन्स असतील. वर्ड प्रॉब्लेम जरा शब्द जुना झाला, ठीक आहे, 10वीत सुटला. ठीक आहे. क्वेश्चन्स असतील, ते क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला लॉग येणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे लॉग आला ना, पीएच इक्वल टू निगेटिव्ह लॉग आला ना. मग तुम्हाला काय येणं गरजेचं आहे, जो की आपला त्या दिवशी झालेला लॉग व्यवस्थित काय करायचा आहे, रिवाइज करून यायचा. समजतंय, ठीक आहे. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटतील, बाकीचं आपण उद्या पाहू.